लहान मुलं भाजीपाला खाण्याचा कंटाळा करत असणार तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, पहिल्यांदा बनवली तरीही अगदी सहज बनवू शकणार। नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये। चला तर मग रेसिपी सुरू करूया। सर्वात आधी एका भांड्यात 1 कप रवा घ्यायचा आहे, त्यात 1 चमचा बेसन ॲड करून घ्यायचे आहे। आता थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि 15-20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं। आता दुसऱ्या एका भांड्यात 1.5 वाटी पोहे घ्यायचे आहेत। पोहे 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आणि 1-10 मिनिट पोहे भिजू द्यायचे, जेणेकरून पोहे पूर्णपणे मऊ झाले पाहिजे। तुम्ही बघू शकताय पोह्यांमध्ये जराही पाणी शिल्लक राहिलेले नाही आणि पोहे पण मऊसूत झालेले आहे। आता 10 मिनिट पोहे भिजू द्यायचे। आता पोहे एका भांड्यात काढून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यात आपण कणिक करू शकू। पोहे स्मॅश करून घ्यायचे आहेत। त्यात मीडियम साईजचे उकडलेले 2 बटाटे घालून घ्यायचे। पोहे आणि बटाटे पुन्हा एकदा स्मॅश करून घ्यायचे आहेत। आता त्यात काही व्हेजिटेबल्स ॲड करून घ्यायचे। त्यात बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, बारीक चिरलेली शिमला मिरची अर्धी वाटी, बारीक चिरलेले बीट अर्धी वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, कोथिंबीर अर्धी वाटी। सर्व व्हेजेस बारीक चिरूनच घ्यायचे आहेत, म्हणजे शिजवताना ती कच्ची राहणार नाही। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजेस घेऊ शकतात। त्यानंतर त्यात बारीक कट केलेला लसूण आणि जिरे घालून घ्यायचे आहे। आता काही बेसिक मसाले ॲड करून घेणार आहोत। त्यात 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ। तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सर्व जिन्नस चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। इथे कणिक सारखं एकजीव करताना पाण्याचा जराही वापर करायचा नाही, नाहीतर भाजीपाल्यालाही पाणी सुटेल आणि आपल्याला जे टेक्स्चर हवं आहे ते मिळणार नाही। भिजवलेला रवा बघू शकताय पूर्ण घट्ट झालेला आहे। त्यात थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आणि भजींसाठी बेसन पीठ भिजवतो त्या प्रकारे कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची आहे। बॅटरमध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं। भाजीपाल्याच्या बनवलेल्या मिश्रणातून एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याला हातावर टिक्कीचा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकतात। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व मिश्रणाच्या टिक्की बनवून घ्यायच्या आहेत आणि त्या रव्याच्या बॅटरमध्ये बुडवून घ्यायच्या आहेत। मी आधीच एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते। आता त्या सर्व टिक्की एक करत शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। टिक्की दोन्ही साईडने सोनेरी लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत आणि गरमागरम हिरवी चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करायच्या आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।